नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे शहरातील पडवळ नगर, महाराष्ट्र नगर व अरोरा इस्टेट हा अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर असून येथे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, रिक्षा, टेम्पो तसेच इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पार्किंग सुरू आहे. या अनधिकृत पार्किंगमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अखेर काल नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून या प्रकाराविरोधात तीव्र आंदोलन केलंय. या परिसरातील रस्ते अत्यंत अरुंद असून त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांची बेकायदेशीर उभी केलेल्या पार्किंगमुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांना देखील प्रवेश करणं अशक्य होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या बेकायदेशीर पार्किंग विरोधातील आंदोलन आमदार रवींद्र फाटक, नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेवक राम रेपाळे, दीपक वेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना शाखा प्रमुख बाबू महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पार पडलाय. या आंदोलनात शेकडो स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाची माहिती मिळताच श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी अनेक नागरिकांनी वर्षानुवर्षे रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने, वाहतुकीचा अडथळा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधलंय. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तत्काळ वाहतूक विभागाशी संपर्क साधून बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित वाहन मालकांना वाहने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. अन्यथा सदर वाहने उचलून पोलीस व वाहतूक विभागाच्या ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश देण्यात आले. स्थानिक नागरिकांनी सांगितले की या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती आहेत. भविष्यात जर एखादी इमारत कोसळली, आग लागली किंवा एखाद्या नागरिकाला तातडीची वैद्यकीय मदत लागली तर रुग्णवाहिका किंवा फायर ब्रिगेडची गाडी परिसरात प्रवेश करू शकणार नाही. अशा परिस्थितीत घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला जबाबदार कोण, असा गंभीर सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय. यावेळी नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक तसेच शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री फाटक, दीपक वेतकर व राम रेपाळे यांनी या बेकायदेशीर पार्किंगच्या समस्येतून आमची कायमस्वरूपी मुक्तता करून द्यावी अशी ठाम मागणी केली. या आंदोलनामुळे परिसरातील बेकायदेशीर पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आता यावर कोणती ठोस कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय पडवळ, वागळे विभाग प्रमुख संजय भोसले, महिला आघाडी विभाग संघटक सीमा आवटी, शाखा प्रमुख बाबू महाडिक, महिला शाखा संघटक अनमोल महाडिक, शाखा प्रमुख भरत काळे, शाखा प्रमुख संतोष मांडे, शाखा प्रमुख पांडुरंग आवटी, उपविभाग प्रमुख रोहिदास वडवळे, महिला उपविभाग संघटक वर्षा पाटील, शोभा पडवळ आणि उपशाखा प्रमुख स्टॅनली मर्टिन, केतन साळवी, मनोज जाधव, शाखा प्रमुख व हरीश चेतवा, तुषार ससने, युवासेना लालू तसेच बॉबी शहा, गिरीश यादव, राजू अण्णा गोदलू, अमित जयस्वाल, संतोष सहाने, अरुण मनसुख, आशिष सिंग, नंदू चास्कर, शकुंतला तोडकर, रीटा पांचाळ तसेच शिवसेना पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पडवळ नगरमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की कुठले अँब्युलन्स असू द्या, फायर ब्रिगेडची गाडी असू द्या, कुठला आजारी पेशंट असू द्या, त्यांना घेऊन जाण्यासाठी सुद्धा इथं गाडी पास होत नाही. रस्त्याच्या दोन्ही साईडला बाईक लागलेल्या जातात आणि आम्ही वारंवार तक्रार केलेली असताना पोलीस स्टेशनला, फायर ब्रिगेडला, आरटीओला तक्रार करून सुद्धा नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचं इथे ज्याच्यावर मार्ग निघत नाहीये. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमदार रवींद्र फाटक साहेब तसेच राम रेपाळे साहेब, दीपक वेतकर साहेब, जयश्री फाटक मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे पोलीस स्टेशनला, फायर ब्रिगेडला, नगरपालिकेला, आरटीओला आम्ही पत्र देणार आहे की उद्यापासून या कोंडी सुटली पाहिजे. जर कोंडी सुटली नाही तर आम्ही रस्त्यावर इथे उपोषणाला बसणार आहोत. तिथे काही ठिकाणी जर्सी लोक रिक्षामध्ये बसून जर्सी लोक इथे नशापानी करतात, त्याच्यावर पण कुठली पोलीस स्टेशन कारवाई करत नाही. आज बाईकची परिस्थिती अशी, इथे तुम्ही पाहाल तर 3-4 रस्त्यावर एका पुढे एक अशी बाईक लागली जाते.
आम्ही नगरपालिकेला सांगू इच्छितो की तुम्ही पिवळा पट्टा मारा, जेणेकरून एका साईडलाच पार्किंग होईल, एक साईड ओपन राहील. तर रात्र अपरात्री जर कुठला प्रकार घडला, काय ऍक्सिडेंट झाला, तर अँब्युलन्स वगैरे तर आतमध्ये यायला पाहिजे, फायर ब्रिगेडची गाडी यायला पाहिजे. अशा कुठल्याही प्रकारचं काही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे आज आम्ही इथे सगळं कार्यकर्ते, महिला आघाडी आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. आम्ही हे निवेदन देणार आहोत पोलीस स्टेशनला, नगरपालिकेला निवेदन देणार आहोत. उद्यापासून इथे जर कारवाई झाली नाही तर आम्ही मोर्चाला इथं उपोषणला बसणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह या महत्वाकांक्षी उपक्रमाला आज ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या व्यापक स्वच्छता मोहिमेस स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवलाय. या मोहिमेची सुरुवात ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील संकल्प चौक येथून करण्यात आली. स्वच्छता हीच खरी सेवा या भावनेतून सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेत मोहिमेचा शुभारंभ केला. माझा परिसर माझी जबाबदारी हा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, नगरसेविका मिनल संखे आणि नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी स्वतः झाडू हाती घेत परिसरातील रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई केली. लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष कामात सहभाग घेतल्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि अनेक स्थानिक रहिवाशांनीही उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभाग घेतला. या ड्राईव्ह दरम्यान रस्त्यावरील कचरा व प्लास्टिक गोळा करून योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आली. पाण्याच्या फवारणीद्वारे रस्त्यांची स्वच्छ धुलाई करण्यात आली. फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. तसेच कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. प्लास्टिकचा कमी वापर, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आणि स्वच्छता कायम राखणे याबाबतही जनजागृती करण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक 19 मधील फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणाबाबत आणि बेवारस वाहनांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबतही यावेळी चर्चा झाली. नगरसेवक विकास रेपाळे यांनी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तत्काळ कारवाईचे आदेश दिले. या संदर्भात अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी करत लवकरात लवकर अतिक्रमण हटवून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करावेत. तसेच बेवारस वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी केली. या मोहिमेत स्वच्छता विभागाच्या अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या सहकार्याने आमच्या प्रभागामध्ये या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे. मुळात स्वच्छता ही नेहमीच सुरू असते, परंतु अशा प्रकारच्या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून थोडी सर्वकष अशी स्वच्छता प्रभागामध्ये होताना दिसते. नागरिकांचा देखील आपण बघू शकता अगदी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. अतिक्रमण विभाग असेल, त्याचबरोबर स्वच्छता विभाग असेल, फायलेरिया असेल, सगळेच एकत्रितपणे स्वतः महापालिकेच्या सन्माननीय राणी शिंदे मॅडम आणि आम्ही 4 नगरसेवक या स्वच्छता अभियानमध्ये सहभागी झालो. नागरिकांच्या सहभागाने प्रभागातली स्वच्छता जास्तीत जास्त वाढेल. आता रमजानचा महिना चालू आहे, त्याचबरोबर आपल्या हिंदूंचे देखील अनेक सण आता येत आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी साफसफाई होणं अतिशय महत्वाचं होतं, म्हणून हा ड्राईव्ह राबवण्यात येतो. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून स्थानिक रहिवासी आणि विकासकांमध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत. मातीची विल्हेवाट लावण्यासाठी MMRDAने कन्व्हेअर बेल्टचा प्रस्ताव दिला, मात्र 90% रहिवाशांची डेडिकेटेड कॉरिडॉरला सहमती आहे. या प्रकल्पाच्या मध्ये जी जागा आहे तेथून मातीचे डंपर पास होणार असल्याने वाहतुकीचाही प्रश्न उद्भवणार आहे, असा दावा मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन रहिवाशांनी केला.
तसेच महापालिकेने नोटीस बजावूनही काही विकसक जुमानत नसल्याने त्यांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही या रहिवाशांनी दिलाय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ठाणे ते बोरिवली या महत्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पाची उभारणी ठाण्यातील मुल्लाबाग परिसरात सुरू आहे. सुमारे 18,838 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या भुयारी मार्ग खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून सध्या स्थानिक रहिवाशांनी तेथील विकासकांमध्ये जुंपले. दररोज 350 डंपर माती वाहतूक करणार असल्याने परिसरात हवा प्रदूषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करत त्यास रहिवाशांनी विरोध दर्शवलाय. हवा गुणवत्ता निर्देशांक 250 पर्यंत जातोय, त्यामुळे प्रदूषणाचा त्रास वाढत असून अनेकांना आजार बळावत आहे. फेरटॉन, नीलकंठ ग्रीन, सत्यशंकर हे विकासकांना कन्व्हेअर बेल्ट हवाय, मात्र डेडिकेटेड कॉरिडॉरला 90% रहिवाशांची सहमती आहे. सर्वप्रथम भुयारी मार्गाची टेल कंप्लीट करून टाकावी, तसेच डेडिकेटेड कॉरिडॉरमधील जी जागा आहे तेथून मातीचे डंपर पास होणार असल्याने वाहतुकीचाही प्रश्न उद्भवणार नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. याला 90% रहिवाशांची संमती आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे लवकरच या संदर्भात बैठक घेणार असल्याचंही रहिवाशांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक सिद्धार्थ पांडे, राकेश मोदी, आशुतोष शिरोळकर, निवृत्त अभियंता भिडे, धाने, मुजुमदार आणि शरद वासकर आदी रहिवाशी उपस्थित होते. एप्रिल 2024 पासून आमचे ठाणे प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सनची ही टीम आहे. त्याच्यातल्या बऱ्याचशा टेक्निकल MMRDनी जेव्हा हे टनलची प्लॅनिंग केली त्याच्यातल्या बऱ्याचशा चुका होत्या. त्याच्यामुळे आमच्या इथले 5,000 रहिवासी जे फॅमिली आहेत त्यांची लाईफ इफेक्ट होणार होती. त्यासाठी आम्ही सुरुवात केली आणि सुरुवातीला सगळ्यात मोठा विषय होता की अंडरग्राऊंड टनल, आम्हाला हा सत्यशंकरच्या पुढेपर्यंत अंडरग्राऊंड टनल करायला पाहिजे होता आणि ती सगळ्यात मोठी आमची डिमांड होती. गेल्या 1.5 वर्षाच्या लढ्यात आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केजी आणि यांच्या सहयोगनी आमच्या अंडरग्राऊंड टनलची जी पहिली मागणी आहे ते सत्यशंकर पर्यंत क्लिअर झालेली आहे. दुसरी मागणी आमची अशी होती की मग हॉलिंगचा जो विषय आहे त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला प्रपोज केलं होतं की कन्व्हेअर बेल्टचा आमचा सुरुवातीपासून विरोध होता. आमचं असं म्हणणं होतं की एकदा TBM मशीन आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही आधी आमची टेल कंप्लीट करा सत्यशंकर परत, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल वरून व्यवस्थित मेंटेन राहील आणि अंडरग्राऊंड टनल खालून तो काम टनलचा चालू राहील 3 वर्ष 4 वर्ष, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल डिस्टर्ब होणार नाही. त्यासाठी आमच्या प्रोजेक्ट इफेक्टेड टीम मध्ये आमचे टेक्निकल पर्सन मध्ये भिडे काका, शरद वारसकरजी, प्रसन्न मुजुमदारजी, त्याचबरोबर ढाणेजी, असे 4-5 जे रिटायर्ड MMRD, MSRDC ह्याच्यातले मोठ्या पोस्टवर राहिलेले ज्यांनी अटल सेतूचं काम केलं त्या टीम आणि MMRD ची टीम मिळून ह्याच्यावर वर्किंग करत होते की वेदर टेल कॅन बी कम्प्लिटेड फर्स्ट बिफोर स्टार्टिंग ऑफ द टनल. तर त्याच्यावरती वर्किंग केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की टेल पूर्वी कम्प्लीट करू शकत नाही. आताही त्याच्या गोष्टीवरती झालेलं आहे, लेकिन MSRDCनी त्याच्यामध्ये आम्हाला एक प्रपोजल असं दिलंय की मधून एक MMRDनी एक प्रपोजल दिलेलं आहे की डेडिकेटेड कॉरिडॉरच्या मार्फत ते ट्रक वगैरेची मुवमेंट करणार. ती ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे. 90% लोक त्याच्यासाठी तयार आहे, पण 10% आमच्यातले काही लोक आहे त्यांचा या गोष्टीवरती मत विभिन्नता आहे. त्यांना तो डेडिकेटेड कॉरिडॉर समजलेला नाहीये आणि त्याच्यावर आमची वर्किंग चालू आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही वेदर द टेल हॅज टू बी कम्प्लिटेड फर्स्ट, वेदर कन्व्हेअर बेल्ट किंवा आपल्याला डेडिकेटेड कॉरिडॉर ह्याच्यातला कुठला विषय करायचा त्याच्यावरती आमची वर्किंग चाललेली आहे. पुढच्या 1 महिन्यात शिंदे साहेबांना आज सकाळी या विषयासाठी मी भेटलो. त्यांनी सांगितलं आपण त्याच्यावर वर्किंग करून एक इमिडिएट अधिवेशन संपल्यावर एक मीटिंग लावून त्याच्यावरती जे काय अजून फायनल झालेलं नाहीये की तो डेडिकेटेड कॉरिडॉर आहे की टेल कम्प्लीट आहे की कन्व्हेअर बेल्ट आहे, ते पुढच्या काही दिवसात क्लिअर होणार आहे. जसंच ते क्लिअर झालं त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. आता अखेरचा जो सगळ्यात मोठा आमचा विषय आहे, चॅलेंज आहे, तो पॉल्युशनला घेऊन आहे. कधी आमचा AIQ लेवल 250 पर्यंत जातो, कधी 160 पर्यंत जातो. तर या AIQ लेवलला कसं मेंटेन करायचा, इथली लाईफस्टाईल, इथली हवा कशी प्युअर करायची, कारण आमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना लंग्सचा प्रॉब्लेम होतोय, पॉल्युशनचा त्रास होतोय, आमची लहान मुलांना आम्हाला खिडकी उघडता येत नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम आहे. त्याला घेऊन फक्त मेजर प्रॉब्लेम MMRDAचा हा टनलचा कॉन्ट्रॅक्टर नाहीये. त्यांना आम्ही जे काही सांगितलं होतं, साहेबांनी जे आदेश दिले होते ते
सांगितल्याप्रमाणे ते त्यांचे नॉर्म सगळे फॉलो करतायत आणि सध्या त्यांचा असा कुठलाच विषय नाहीये की ज्याच्यानी माती वगैरे ओढली पाहिजे. तर इथे वेरेटन, नीलकंठ आणि हे जे बिल्डर आहेत ह्यांना वारंवार सांगितल्यानंतर पण ते पॉल्युशनचे जे नॉर्म्स आहेत ते फॉलो करत नाही. त्याला घेऊन महानगरपालिकेच्या आमच्या पॉल्युशनच्या ज्या मॅडम आहे मनीषा प्रधान मॅडम यांनाही आम्ही ज्ञापन दिले नाही. स्टेटचे जे पॉल्युशन मिनिस्टर आहे त्यांनाही आम्ही याच्याबद्दल ज्ञापन दिलेले. टीएमसीनी त्याच्या अगेन्स्ट या बिल्डरांना नोटीस पण दिलेली आहे, पण हे लोक ती गोष्ट फॉलो करत नाहीये. तर आज आपल्या माध्यमातून आम्ही मागणी केली होती, तुम्ही ती लोकांपर्यंत पोहोचवली म्हणून आमचा टनल अंडरग्राउंड टनल तिथपर्यंत गेला. आज परत तुमच्याकडे हीच मागणी आहे की पॉल्युशनचा आमचा जो विषय आहे त्या लोकांपर्यंत पोहोचून तीही मागणी आमची इथला पॉल्युशन लेवल खाली झाला पाहिजे आणि आमची इथली जी लाईफ आहे ती जगण्यासारखी झाली पाहिजे. यासाठी आम्ही ते तुम्हाला इथे बोलवलेले आहे. धन्यवाद. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.